आपलं मुक्तांगण सखी मंचचं काव्य संमेलन आहे आणि आपल्या बऱ्याचशा सख्यांनी उत्साहाने त्यात भाग घेतला आहे. प्रयाग काशी आई तुझी अशी मी गायीन रोज गाणी, माझी तुझ्या दुधाने गेली भिजून वाणी, माझी तुझ्या दुधाने गेली भिजून वाणी. असा हा एकांत आणि ह्या एकांतावर सौ सुरेखा भागवत यांनी अतिशय सुंदर कविता लिहिली आहे. कवितेचं नाव एकांतच आहे. मलाच मी अंतरी लपतात सारी सुख दुःखे, तेव्हा लपतात सारी सुख दुःखे, पाहून मला एकांती, तेव्हा तुझ्याच कवेत असते माझी विश्रांती, माझी विश्रांती, माझी विश्रांती. प्रिय हा एकांत, मी त्याची प्रेयसी, मी त्याची प्रेयसी. प्रसिद्ध कवयित्रीची कविता सादर करीत आहे रंजना ढेरे. कवितेचे नाव आहे सईबाई ग सईबाई, तुझा बंगला मोठा. आणि काय योगायोगे पहा, कवयित्री पण ढेरे आणि कविता प्रेमी पण रंजना ढेरे. तर मी रंजना. राणीचा ताठा तुझा राणीचा ताठा, सईबाई ग कागड डोळा पाणी, सईबाई ग काय झाली कहाणी, सांगू नको न कळलं. नटसम्राट या अजरामर कलाकृतीचे जनक वि.वा. शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांनी आपल्या श्रावण या कवितेत अतिशय सुंदर शब्दात वर्णन केलेलं आहे. आणि ही कविता आता आपल्या पुढे सादर करणार आहेत सौ कल्पना मुपिडताई. मी त्यांना पाचर. लपत छपत हिरव्या रानात, केशर शिंपत रावण श्रावण आला. इंद्रधनुष्याच्या बांधित कमानी, संध्येच्या गगनी श्रावण. आणि वैशाली जोशींना बोलवते, त्यांची कुठली कविता आहे त्यात सादर करतील. त्यापूर्वी मी त्या कवितेबद्दल थोडं सांगते. गजानन दिगंबर माडगुळकर म्हणजे आपले गदिमा, ज्यांनी गीत रामायण लिहिलं. काय वाढले पानावरती, ऐकून घ्यावा थाट संप्रती, धवल लवण हे पुढे वाढले, मेतकूट मग पिव. आता आपल्या पुढे देव आणि माणूस ही कविता सादर करणार आहेत लताताई बोडके. तर देव आणि माणूस. देव म्हटलं की जो देतो तो देव, आणि जो घेतो. देवाकडे सारखं मागणं, माणसा तुझं काय हे वागणं. शक्ती दे, युक्ती दे, बुद्धी दे, विद्या दे, नोकरी दे, घर दे, बायको दे, मुलं दे, सुख दे, समाधान दे, यश दे, कीर्ती दे. आणि पावसावर आपली अश्विनी अभ्यंकर ही संदीप खरे यांची पावसाळा ही कविता सादर करणार आहे. रारलेला बेडूक बुले. पाऊसराव पाऊसराव किती बरे खाल्लात भाव, पाऊसराव किती बरे खाल्लात भाव, तरी कसा आल्या आल्या हिरवा करून ठेवलात गाव. तरी आता ही कविता आपल्या पुढे सादर करणार आहेत सौ मंगला भंडारी. मी त्यांना कवितेसाठी पाचारण करते. परसात पारिजातकाचा सडा पडे, कधी फुलं वेचायला देशील तू गडे, कपिलीच्या दुधावर मऊ दाट साय. आज रोहिणी शुक्ला हिने स्वतः एक सुंदर कविता लिहिलेली आहे, साकार आणि निराकार. आणि आज ती स्वतःच आपल्या सगळ्यांपुढे ती कविता सादर करणार आहे. आणि सारे जीवन व्यापून उरतोस, आणि सारे जीवन व्यापून उरतोस, ज्ञान तेजाच्या प्रकाशाने तळपत राहतोस, ज्ञान तेजाच्या प्रकाशाने तळपत राहतोस. प्रेमाचा सुगंध होऊन चिदाकाशात निरंतर दरवळ. पण आनंद साजरा केला. दर महिन्यातून आपण एक कार्यक्रम साजरा करत असतो, तर बऱ्याच सख्यांनी त्याच्यातून आनंद लुटला आहे. काही जणी खूप चांगलं शिकल्या आहेत. तर आपल्या वैशाली जोशी या मैत्रिणीने आपल्या या मुक्तांगणवर एक कविता केली आहे. इतकी सुंदर रचना केलेली आहे. इवलेसे रोप लावले धरेवरी, इवलेसे रोप लावले धरेवरी, त्याचा वेलू गेला गगनावरी. पाहिले स्वप्न सुरेखाने, पाहिले स्वप्न सुरेखाने, सख्यानो होईल पूर्ण तुमच्या माझ्या मदतीने, सख्यानो होईल पूर्ण तुमच्या माझ्या मदतीने. ह्याच शुभेच्छा लाडक्या सख्यांना माझ्या वतीने. सख्यांनो, पाहतायत ना, आज मुक्तांगणच्या निमित्ताने आपल्यामध्ये वैशाली जोशी
ही एक नवी कवयित्री उदयाला आली आहे आणि इतकी सुंदर कविता केली आहे आणि वैशालीने लेख सुद्धा खूप छान छान लिहिलेले आहेत आणि वैशालीची प्रगती अशीच दिवसेंदिवस होत राहो आणि तिच्या मुखातून येणारे छान छान शब्दांचे मोती आमच्या कानांना ऐकायला मिळेल याची मी आशा करते. आता तरी याल माझी किंमत कळेल आणि मग हळूच नजर इकडे वळेल. विटू जरी साऱ्यांचं माऊली, विटू जरी. तर मंडळी, असा आपला मुक्तांगण सखी मंचचा काव्य संमेलनाचा कार्यक्रम अगदी उत्तमरित्या पार पडलेला आहे. सर्व आपल्या सख्यांनी वेगवेगळ्या कवींच्या वेगवेगळ्या कविता छान सादर केल्या आहेत आणि त्याही फार आवडलेला आहे कार्यक्रम. तर ह्या आपल्या कार्यक्रमाचं आभार प्रदर्शन ऍडव्होकेट आपल्या सविताताई राऊत ह्या त्यांच्या सुंदर अशा शब्दात आपल्याला. अजी सोनियाचा दिनू वरसे अमृताचा घनू, अजी सोनियाचा दिनू. तर आज या आपल्या मुक्तांगण सखीच्या कार्यक्रमात काव्यात्मक घनू धोधो बरसलेला आहे. खरे तर त्यामध्ये आपण सर्व सखी चिंब झालेलो आहोत आणि त्यातून कुणालाही बाहेर पडायची इच्छा नाहीये. पण प्रत्येक कार्यक्रम असो किंवा कोणताही प्रसंग असो तर आपल्याला शेवट हा असतोच आणि शेवट करावाच लागतो. आजच्या या काव्य संमेलनाच्या शुभ संध्याकाळी मी आपल्या सर्वांचे मनपूर्वक आभार मानते. मुक्तांगण सखी मंचच्या कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांनी शब्दांच्या पंखांनी वेगवेगळ्या भावविश्वात भटकंती करून आनंद दिला आहे. एक नवीन रंग, एक नवीन आयाम देऊन आपल्या मनातल्या भावना जागृत केल्या आहेत. सर्व सखींनी आपल्या कवितांच्या माध्यमातून जे विचार मांडलेत त्या विचारांनी, भावनांनी आपल्या या संमेलनाला आगळी वेगळी उंची प्राप्त करून दिलेली आहे. त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानते. भाषेतल्या मोठमोठ्या कवींच्या कविता काहींनी सादर केलेल्या आहेत तर काहींनी आपल्या स्वतःच्या स्वरचित कविता सादर केलेल्या आहेत. तर त्या मी थोडक्यात त्यांचा थोडासा एक उहापोह घेते. प्रथम आपल्या भारतीताईंनी आपल्या मायभूचे उपकार फेडणारी सांगणारी गे मायभू ही कविता सादर केली. त्यानंतर रोहिणी शुक्लाताईंनी साकार निराकार रूपाचे वर्णन करणारी, आपल्या गुरूंच्या अस्तित्वातील अनुभवाचे वर्णन करणारी कविता सादर केली. रंजना ढेरेताईंनी आपल्या कवितेत सोनेरी बंगला पण शेवटी तो तुरुंग कसा होतो आणि सर्व बायकांच्या मनामध्ये वातावरण भावुक करून टाकले. कल्पना मुपिडताई यांनी कुसुमाग्रजांच्या शब्दात श्रावणाचे छान वर्णन केले. वैशाली जोशीताईंनी तर काय वाढले पानावरती ही कविता सादर करून सर्वांची भूक चाळवली आणि सर्वांच्या तोंडाला पाणी सुटले. स्वची ओळख करून देणारी आपली स्वरचित कविता एकांत ही सांगितली. तर अश्विनी अभ्यंकरताईंनी पाऊसरावांचे वर्णन आपल्या कवितेत छान केले. मंगल भंडारे ताईंनी बायकांच्या अगदी मनातील हळवा कोपरा माहेर ह्याचे वर्णन घाल पिंगा वाऱ्या माझ्या परसात ही कविता सादर करून खूप छान वातावरणात आल्हाददायक असं प्रसन्नता आणली. स्वार्थी माणूस आणि देव यांचे नाते कसे असते ते सांगितले. आपल्या कवितेमध्ये माणूस वेगवेगळ्या प्रसंगी कसा स्वार्थीपणाने देवाला वेगवेगळ्या मागण्या करतो ह्याचे वर्णन छान सांगितले. त्याचप्रमाणे शेवटी वैशालीने आपल्या मुक्तांगण सखी मंचच्या कार्यक्रमाचे आणि सर्व सखींच्या सर्व आतापर्यंत झालेल्या कार्यक्रमाचे छान आपल्या कवितेत छान मोती गुंफले. तर शेवटी आपली निरोपाची वेळ आलेली, सर्वांना आभार मानायची. तर मी माझ्या 2 ओळींनी ह्या कार्यक्रमाची सांगता करते आणि सर्वांचे आभार मानते. निरोपाची वेळ. शब्दात गुंफलेले क्षण हृदयात ठेवते मी, निरोप घेताना मन आठवणीत हरवते मी.
क्षणांच्या या भेटीत आनंद साठवते मी, पुन्हा भेटण्याची आस मनात बांधून ठेवते मी. तर आपण सगळे पुन्हा नवीन नवीन कार्यक्रमाच्या निमित्ताने पुन्हा एकत्र येऊ. सर्वांची साथ अशीच अखंड राहो ही सदिच्छा व्यक्त. आभार. आपण सर्वांनी कार्यक्रमात भाग घेऊन कार्यक्रमाची शोभा वाढवली. सर्वांना धन्यवाद. तसेच आयोजक संयोजकांनी मला जी आभार प्रदर्शनाची संधी दिली त्याबद्दल त्यांचेही आभार.